श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच शनी जयंती आणि अमावस्या जी आहे तर ती येत आहे. बघा, शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आणायच्या नाहीये. वर्षातून फक्त एकदा येणारी शनी जयंती हा दिवस भगवान शनिदेव यांचा जन्मदिवस मानला जातो. हिंदू धर्मामध्ये शनिदेवांना कर्मफळ देणारे न्याय देवता आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. शनी जयंती ही वैशाख अमावस्येला येत असते आणि यंदा शनिवारी 16 मे रोजी शनी जयंती आलेली आहे. त्याचबरोबर शनी अमावस्या देखील आलेली आहे. शनिदेव हे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा, सेवा, उपासना केल्याने त्याचबरोबर जप आणि दान केले जाते. 7.5 अडीअडचणी किंवा शनिदोष कमी करण्यासाठी शनी जयंतीचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावी मानला जातो. शनिदेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील अडीअडचणी, अडथळे, समस्या आणि मानसिक तणाव हा कमी होत असतात. ज्या व्यक्ती चांगली कामे करतात त्या व्यक्तींना त्याचे चांगले फळ हे शनी महाराज नक्कीच देत असतात. परंतु जी व्यक्ती वाईट कर्म करते त्या व्यक्तींना मात्र शनी महाराज हे शिक्षा करत असतात. शनी हा जरी दुर्ग्रह मानला असला तरी सुद्धा चांगल्या व्यक्तींना शनिदेव कधीही शासन करत नाही. शनी जयंतीच्या दिवशी वैशाख अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या असणार आहे. या दिवशी काही वस्तू चुकून देखील घरामध्ये आणायच्या नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत ना चुकून देखील इतरांना द्यायच्या नाही. कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करून घरी आणायच्या नाही, कोणत्या वस्तू आपल्याला इतरांना सुद्धा द्यायच्या नाही, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम शनी देवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अमावस्येच्या दिवशी जेवढ्या असकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्ह असतात तेवढीच नकारात्मक ऊर्जा सुद्धा ऍक्टिव्ह झालेली असते. म्हणूनच आपल्या घरामध्ये आपण माता लक्ष्मी यावी, आपल्या घरामध्ये तिचा अखंड कृपाशीर्वाद राहावा यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो, नाही का? आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. माता लक्ष्मीच्या पाठोपाठच तिची बहीण म्हणजेच कोण, अलक्ष्मी, गरिबी, दरिद्री ही सुद्धा येत असते. माता लक्ष्मी ही अतिशय अत्यंत चंचल आहे. ती एका जागी कधीही स्थिर नसते. सतत ती इकडून तिकडे फिरत असते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये सतत चढ उतार जे आहे ना तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा म्हणूनच शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करून घरामध्ये आणायच्या नाहीत. त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे मीठ. आपल्या घरातील मीठ जे आहे तर ते कधीच संपून देऊ नका पूर्ण, कारण मीठ हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. ज्या वेळेला आपल्या घरामध्ये थोडंसं मीठ शिल्लक राहतं ना त्यावेळी आपल्याला लवकरात लवकर एक मिठाचं पॉकेट जे आहे ना तर ते आणायचं आहे. परंतु चुकून देखील मिठाची खरेदी आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी मीठ जे आहे तर ते चुकून देखील आपल्याला आणायचं नाही. शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे वैशाख अमावस्येच्या दिवशी आपल्याला अजिबात खरेदी करायचं नाही. मिठाचे आपण या दिवशी काही उपाय देखील करू शकता. जसं की मीठ जे आहे तर ते आपण घराच्या कोपऱ्यामध्ये जर एका वाटीमध्ये काचेच्या ते भरून ठेवलं तर आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो कमी होत असतो आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते. तर असे हे जे मीठ आहे तर याची खरेदी आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी चुकून देखील करायची नाही. जर आपण या दिवशी मिठाची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनहानी जी आहे ना तर ती होऊ
शकते. धनाची उणीव, चणचण, कमतरता ती आपल्याला भासू शकते. त्यानंतर आहे ते म्हणजे झाडू. झाडू म्हणजेच केरसुणी. आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी आपण केरसुणीचा म्हणजेच झाडूचा वापर करत असतो. समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर आली तर त्यासोबतच अलक्ष्मी सुद्धा आली. आणि अलक्ष्मी म्हणजे काय, तर दारिद्र्य. अलक्ष्मी ही अशुभाची, अपयशाची, दुर्भाग्याची देवता आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येऊ नये, दारिद्र्य येऊ नये म्हणून आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी केरसुणी किंवा झाडू खरेदी करून घरी आणायचा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला तेल देखील चुकून देखील खरेदी करायचं नाही. आपण शनी मंदिरामध्ये जाऊन तेलाचं दान करू शकतात, शनिदेवांना तेल अर्पण करू शकतात, परंतु आपल्याला तेलाची खरेदी जी आहे तर ती करायची नाहीये. आपल्याला अगोदरच तेल आपल्याला आणून ठेवायचं आहे. आपल्याला जे काय दान करायचं आहे तर तेलाची खरेदी जी आहे ना तर ती अगोदरच करून ठेवायची आहे. आपल्याला चुकून देखील या दिवशी तेल आपल्याला खरेदी करायचं नाही. या तेल जे आहे तर ते घरामध्ये आणायचं नाही. असं म्हटलं जातं की अमावस्येचा जो दिवस असतो ना तर तो आपल्या पितरांना समर्पित असतो. शनी जयंती ही आपल्या अमावस्या तिथीला येत असते आणि या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी श्राद्ध, तर्पण या गोष्टी करत असतो. त्यामुळे या दिवशी तेलाची खरेदी करू नका. त्याचप्रमाणे अमावस्येचा जो दिवस आहे तर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार सुद्धा जास्त असतो. त्यामुळे तेल खरेदी करायचं नाही. यानंतर म्हणजे धान्य किंवा पीठ जे आहे, कणिकाटा जे आहे ना आपण म्हणतो दळण आणणं, अशा गोष्टी ज्या आहेत तर या वस्तूंची देखील खरेदी करायची नाही. किंवा दळण जे आहे तर ते सुद्धा आपल्याला दळून आणायचं नाही. अगोदरच आपल्याला आपल्या घरामधलं पीठ संपलेलं आहे तर अगोदरच आपल्याला दळून आणायचं आहे. किंवा तेवढा तो दिवस जो आहे तर तो आपल्याला टाळायचा आहे. कारण आपण जर धान्य, दळण या गोष्टी अमावस्या तिथीला घरामध्ये आणल्या तर आपला पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागू शकतो. कारण हे जे आपण काही आणत असतो तर हे सर्व आपल्या पितरांना समर्पित होत असतं. म्हणूनच आपल्याला या तिथीला दळण आणणं किंवा पीठ, आटा आणणं, धान्य आणणं हे आपल्याला टाळायचं आहे. त्यानंतर या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, भगवान श्रीहरी विष्णुदेवांची पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी घरामध्ये चुकून देखील मांसाहार, मद्यपान हे आपल्याला करायचं नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं नाही. कारण या तिथीला आपल्या घरामध्ये नॉनव्हेज करणं तर हे आध्यात्मिक दृष्टीने अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या चांगल्या कामाचे आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. त्याचबरोबर पूजेचं जे काही साहित्य आहे तर ते या दिवशी खरेदी करू नका. अमावस्या तिथीचा संबंध पित्राशी जोडला जातो. शनी जयंती ही अमावस्या तिथीला येत असते. त्यामुळे शुभ कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा पूजेमध्ये आपल्याला ज्या काय वस्तू लागणार आहे तर आपण त्या अगोदरच्या दिवशीच खरेदी करून आणायच्या आहे. या दिवशी चुकून देखील खरेदी करू नका. जर आपण अशा वस्तू या दिवशी घरामध्ये आणल्या तर आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये संकटे जे आहेत तर ते येऊ शकतात. त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू, स्टीलची भांडी किंवा खिळे किंवा इतर काही लोखंडाची उपकरणे असतील का, जसं की सुरी असेल, कात्री असेल, धारदार वस्तूंची खरेदी करू नका. मोहरी, पुरीचे तेल किंवा तिळाचे तेल जे आहे तर ते आपण या दिवशी खरेदी करायचे नाही. कारण आपण तिळाचं तेल जे आहे तर त्याचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली शनी जयंतीच्या दिवशी लावू शकतो, परंतु तिळाचं तेल आपल्याला खरेदी करायचं नाही. तसेच आपण काळे तीळ जे आहे तर ते या दिवशी पिंपळाच्या झाडाला जर अर्पण केले तर आपला पितृदोष हा नष्ट होतो, पितृदोष कमी होतो. परंतु काळे तीळ आपल्याला खरेदी करायचे नाही. शनी जयंतीच्या अगोदरच आपल्याला ते आपल्या घरी आणून ठेवायचे आहे. त्याचबरोबर चामड्याच्या वस्तूंची या दिवशी खरेदी करू नये. जसं की बूट, चप्पल असेल, बेल्ट असेल, पर्स असेल, ज्या चामड्याच्या वस्तू आहेत तर त्याची या दिवशी खरेदी करू नये. शनी जयंतीच्या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू इतरांना आपल्याला देणे टाळायचं आहे. त्यामध्ये आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी उधार पैसे कुणालाही द्यायचे नाही. आपल्या घरातील सोन्या चांदीचे जे दागिने आहेत, अलंकार आहेत तर ते देखील आपल्याला इतरांना द्यायचे नाही. आपण बघा, काही कार्यक्रम असला, फंक्शन असलं तर आपण एकमेकींचे घेत असतो किंवा घालत असतो किंवा एकमेकींना मागितले जातात तर आपल्याला ते चुकून देखील द्यायचे नाहीये. आपण जर या दिवशी उधार पैसे किंवा सोन्याचे दागिने इतरांना दिले तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरामधून काढता पाय घेऊन निघून जाते. त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना जो आहे तर तो जीवनामध्ये करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील लवंग असेल, मिरी असेल, वेलची असेल, ह्या ज्या माता लक्ष्मीला
तुम्हाला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत तर त्या इतरांना देऊ नका. आपल्या घरातील झाडू इतरांना देऊ नका. तर त्याचप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळेला दही, दूध, मीठ, लोणचं, साखर हे जे पदार्थ आहे तर ते काही केल्या आपल्याला इतरांना द्यायच्या नाही. ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत अशा वस्तू शनी जयंतीच्या दिवशी इतरांना देणे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे. आपण त्या पेनाने लिहित असतो किंवा आपला हिशोब असेल किंवा आपण तो लिहित असतो, जे घड्याळ आपण वापरतोय तर ते सुद्धा आपण इतरांना देऊ नये. आपल्याला अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी चुकून देखील द्यायच्या नाहीये. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दूध असेल, दही असेल, तूप असेल हे कोणालाही द्यायचं नाही. शक्यतो करून या दिवशी आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुणाच्या घरी जायचं देखील नाही आणि या दिवशी कुणाच्या घरचं अन्न आपल्याला ग्रहण करायचं नाही. म्हणजेच काय तर परान्न जे आहे ना तर ते चुकून देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी घ्यायचं नसतं, करायचं नसतं. कारण की परान्नाचे दोष जे आहेत ना तर ते खूप लागत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला खास करून शनी जयंतीच्या दिवशी आणि दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही गोष्टींची खरेदी चुकून देखील करायची नाही. काही गोष्टींची काळजी देखील आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. कारण की अमावस्या तिथी एक अशी आहे जितकी ती प्रभावी आहे ना तितकीच जितकी सकारात्मकता या दिवसामध्ये असते तितकीच नकारात्मकता या दिवसामध्ये सामावलेली असते. म्हणून आपल्याला काही गोष्टी या दिवशी टाळायच्या असतात. कारण की हा अमावस्येचा दिवस तांत्रिक विद्या करण्यासाठी खूप महत्वाचा असतो. या काळामध्ये काही ज्या असताना आपण म्हणतो करणीवादा तर त्या होत असतात. म्हणून आपल्याला शक्यतो करून आपल्याला आपल्या जीवनाची काळजी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची असते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.